आपले इंद्रिय ह्या गायी आहे. कारण इंद्रिय जोपर्यंत तुम्ही स्थिर करत नाही, त्यांना ठिकाणावर आणत नाही, त्यांना सत्वगुणाला लावत नाही, आणि तोपर्यंत तुम्हाला आनंद मिळणार नाही. हा त्याचा अर्थ आहे. म्हणून चला वळू गाई. आता एकदा काही इंद्रिय तुम्ही स्थिर केले की मग आपल्या वारकरी परंपरेमधला हा सर्वात मोठा भाव आहे. आणि नुसता भाव नाही आहे, तर संपूर्ण विश्वाला आदर्श घेण्यासारखा प्रसंग म्हणजे काल आहे. काल्यात पहा काय सांगितलं इथे. बैसू, तुम्ही कोण कोण आहे, कोणत्या जातीचे आहे, कोणत्या धर्माचे आहे, कोणत्या पंथाचे आहे, तुम्ही गरीब आहे, तुम्ही श्रीमंत आहे, तुम्ही स्त्री आहे, तुम्ही पुरुष आहे, तुम्ही लहान आहे, तुम्ही मोठे आहे, तुम्ही महंत आहे, पण इथे तुम्ही बैसू आणि जेवू एके ठाई. हे असं कुठे सापडत नाही, असं सापडत नाही. एके ठाई जेवू आणि एके ठाई बैसू. कॅटेगरी वेगळे वेगळे. VIP कोटा इकडे, हे जनरल, हे सामान्य, हे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास. महाराज मंडळी इकडे, मोठे महाराज तिकडे, त्याच्यापेक्षा मोठा महाराज तिकडे. आपल्याला काही दोष द्यायचा नाही आहे, पण हे तुम्हाला इथेच सापडेल. इथे जातीच्या भेदाच्या शृंखला सोडल्या गेल्या. आज जरी जातीचा नष्ट करा, अमक करा सरकार करत असेल, ही स्कीम कोणाची आहे? ही स्कीम वारकरीची आहे. पंढरपुराकडे गेल्याच्या नंतर, पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर माणसाची छे आपल्याला ते आवडत. अरे आवडत काही नाही, लाखो एकत्र, 7 लाख माणसं एकत्र आहे. कोण कुठले आहे, कशी आहे, काय आहे, कोणत्या प्रकारचे आहे, कोणत्या व्हरायटीचे आहे, का चोर आहे, का बदमाश आहे, कोणी का असे ना, पण भाव कसा आहे सर्वांचा चालते काही नाही. म्हणजे अस्पृश्यतेचं निवारण करण्याचा पहिला प्रयत्न या काल्याच्या माध्यमातून झाला. त्याने ठेवा फार महत्वाचं बोल आहे. पण एकाच व्यासपीठावर आणि एकाच ठिकाणी बसणं आणि जेवणं अधिकार आहे. आपण काय करतो, आपल्या बरं जाऊ द्या, आपण आपल्या आपल्या घरादारामध्ये हे पाडतो. आपण तो हेमा महाराज करतो की नाही असं, या तुम्ही, म्हणजे या तुम्ही, आता मी ते येईन, पण हे कुठे जातील, मग हेही माझ्या बरोबर येतील. कारण परमात्म्याचं काम असं आहे की मी एकटा नाही येणार, हे माझ्या सवंगडी आहे. मला तुम्ही सांगा, एखाद्या मातेला तुम्ही एखाद्या सत्कर्माकरता बोलवलं, एखाद्या पितराच्या घरात, एक मला ओवी आठवत नाही म्हणून मी बोलणार होतो, पण आठवली तर तुम्ही सांगा. बघ, एखाद्या मातेला एखाद्या ठिकाणी काय केलं, भोजना प्रसंगाकरता बोलवलं, भोजनासाठी. नवस असेल का काही असेल का, पितर असेल का, ती काय असेल, सवासीन असेल म्हणून तिला बोलवलं. आता तिला बोलवल्याच्या नंतर तिला पाठ टाकला, तिच्यासमोर रांगोळी काढली, तिला पान वाढलं, तिच्यावर पंचपक्वान्न वाढले, हे सर्व काही वाढलं, ऐका. आणि आता तिला देण्याकरता साडी होती वगैरे सर्व काही होतं, पण तिच्या बरोबर कोण होता, तिचं पोरगं होतं. आता त्या घर मालकीन बाईने काय सांगितलं, बाई मी तुला बोलवलं, या पोराला बोलवलं नाही, याला बाहेर ठेव. दृष्टांत संपवतो. मला सांगा की पंचपक्वानाचं ताट जरी असलं तरी तिच्याबरोबर तिचं पोरगं होतं, त्या पोराला जर त्या ठिकाणी बसण्यात म्हणजे सन्मान नसेल तर खरं सांगा, सख्खी आई तिचा घात जाईन का? नाही जाणार घास. बाई जेव्हा हो, हे पहा, तुम्हाला मी साडी चोळी तर आणलेली नाही, पण 500 रुपये दे, जेव्हा जेवीन का ते, हा किती पैसे वाढवले की जेवीन ते, हुशारबाई जेवीन आजच्या काळात. हा दृष्टांत थोडा फिका पडून जाईल कधी कधी, पण पडणारच नाही. खरी जी माता आहे ती माता मात्र त्या ठिकाणी संतोष पावणार नाही नाही नाही. का?
तसं आहे भगवंताचं. उभी सुंदर आहे काही रूढ, आठवत नाही मलाही आता. तिला जरी तुम्ही पाटोळा नेसवला, मोठं पातळ म्हणतात त्याला, पण तरी ती माता संतुष्ट होईल का? नाही संतुष्ट होणार. त्याप्रमाणे भगवंताचं गणित आहे. परमात्मा हा आपल्या भक्तांवर कृपा करण्याकरता जे भक्त आहेत आणि त्या भक्तांच्या व्यतिरिक्त काहीच करत नाही, भक्तांना बरोबर घेतो. म्हणून समानतेचा संदेश, बंधुत्वतेचा संदेश, एकीकरणाचा संदेश, जीव शिव हा एकरूप अवस्था आहे, जातीभेदाच्या शृंखला तोडण्याचा संदेश, धर्माधर्मामध्ये भेद न करण्याचा संदेश, सर्व प्राणी मात्र एकच आहे, हे विश्वजी माझे घर, ऐशी मती दयाची स्थिर, आणि किंबहुना चराचर आपणची झाला. ही अवस्था ज्या संप्रदायाची आहे अशा या संप्रदायाच्या माध्यमातून, आणि हे चिंतन आहे की गोपाळ हो, पहिलं एक काम करा, चला वळू गाई आणि बैसू जेवू एके ठाई. आता तुम्हाला माझी संगत भेटलेली आहे. माझ्या संगतीमुळे तुम्हाला निवांतता मिळणार आहे, तुम्हाला माझ्या संगतीनं भोजन मिळणार आहे, माझ्या संगतीनं तुम्हाला एकत्र यायला मिळणार आहे. हे सर्व आहे कारण आतापर्यंत ज्यांनी माझी संगत केली ते या ठिकाणाला पोचले, पण ज्यांनी ही संगत केली नाही त्यांच्या जीवनामध्ये काय मिळालं? अभंगाच्या चर्चेच्या बहु केले वाणा वाणा, बहु केले वाणा वाणा, पायी पीठी झाला सेना, पाय पीठी झाला सेना, बहु केले वाणा वाणा, बहु केले केली वनवन, आणि पाय पेटी झाला शीण. या प्रमाणाचा जास्त विस्तार करायचा नाही कोणत्या प्रमाणाचा, त्याचा अर्थ सरळ सरळ आहे. म्हणजे आतापर्यंत आमच्या जीवनामध्ये आम्ही काय केलं तर जन्म मरण रूपी परंपरेच्या ओझ्याखाली फिरलो, बहु केली वनवन. कारण इतर जन्मामध्ये फिरलो, अनंत जन्मामध्ये जन्म आम्ही घेतला, त्या जन्मामध्ये आम्हाला हा काला काही खाता आला नाही, देवाची संगत झाली नाही, कारण इतर जन्मामध्ये भगवंताची संगती नाही, ती ज्ञान नाही. आणि म्हणून आम्ही फक्त काय केलं, या इंद्रियांच्या मागे धावलो. इतर जन्मामध्ये फक्त तेवढंच आहे, खाना पिना गाना सोना और जाना. ध्यानात घ्या, खाना पीना सोना और एक दिन जाना, या चार गोष्टी ज्याच्या जीवनात आहे फक्त इतक्यासाठी जो जगतो त्याला माणूस म्हणण्याचा अधिकार नाही. कारण पशु पक्षी हे करतात, कुत्रे खातात पितात झोपतात आणि कुठे मरतात तर कळतही नाही. मग फक्त खाणं पिणं झोपणं आणि विषय सेवन करणं हे जर मनुष्य जन्माला जर येऊन तुम्ही करत असाल तर तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही मानव म्हणण्याच्या लायकीचे नाही तर तुम्ही पशु आहात. पशु आहात नाही तर पशुपेक्षाही खालच्या दर्जाचे आहात. कारण पशूंना भगवत प्राप्तीचा अधिकार नाही, पण तुम्हाला अधिकार असूनही तुम्ही त्या अधिकाराप्रमाणे परमात्म्याची भक्ती करत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात नाही तरी ही न पशु, पशुपेक्षाही तुम्ही खालच्या दर्जाचे. म्हणून बहु केली वनवन, पाय पिटी झाला शीण. आतापर्यंत पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे खलु दुस्तारे आणि कृपया पाहे श्याम मुरारे. अशा या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आणि तुम्ही सातत्याने फिरताय. म्हणून आता एक काम करा, चला तुमच्या गायी एकत्र आणा
आणि मग आपण बैसू जेवू एके ठाई, बहु केली वनवन, पाय पिटी झाला शीण. पुन्हा गोपाळ सांगायला लागले, देवा लवकर करा ना, लवकर बसा आता, कारण भगवंताची आपल्यावर कृपा झाली. काल तुमच्या मनात खूप होतं, यांच्या सर्वांच्या मनात होतं, महाराज दिंडी सोहळा झाला पाहिजे, पण आमच्या हातात नाही, कारण दररोजच तो देव आपलं कसं करतोय. पण देवाने काल ऐकून घेतलं आपलं. देवाने म्हटलं काही चिंता करू नका, आता निवांत दिंडी होईल. झाली दिंडी निवांत, पण सांगता येत नाही पुन्हा रात्रीमध्ये काय होईल. सकाळी नेमकं काल्याच्या कीर्तनालाच मस्त पर्जन्य दादा येईल, पण त्यानं तेही ऐकलं आपलं. आता कीर्तन काही जास्त वेळ होणार नाही, कारण आता वेळ झालाच आहे आपला, पण हाही प्रोग्राम होईल आणि तोही प्रोग्राम निवांत होईल, शांततेनं होईल. ही देवाची आपल्याला आता कृपा आहे. म्हणून देवा चला लवकर. गोपाळ सांगायला लागले, देवा आम्ही घाई का करतो सांगू का तुम्हाला, आमची घाई का झाली आहे. त्याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात. खांदे बार पोटी भूक, 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 खांदे बार पोटी भूक. आय खेळायात सुख, काय खेळायात सुख, बहु केले वण वण, बहु केले वण. खांदी भार पोटी भूक, अर्थ सांगतो तुम्हाला फक्त. आता खांद्यावर प्रत्येकाचा भार आहे. म्हणे महाराज कशाचा, हे एक आहे. आता तुमच्याजवळ उत्तर आहे, पण ते उत्तर इथे नाही आहे, त्याचा पुढचं उत्तर आहे ते. आणि पोटी भूक, पोटात भूक आहे आणि खांद्यावर भार आहे. पोटात भूक आहे पण खांद्यावर भार आहे. खांद्यावरचा भार उतरव अगोदर, मग पोटात जी भूक आहे ती मिळेल तुम्हाला, ते प्राप्त होईल. आता याचा अर्थ कसा आहे काय जरा. खांद्यावर आपला प्रपंचाच्या अहंकाराचा भार आहे. ऐका, प्रपंचाचा अहंकार, आपल्या संसाराचा अहंकार, आपण तो अहंकार घेऊन फिरतोय ना. आता मी रस्त्याने चालताना कसा चालतो, मी कोण आहे महाराज. लोक काय करतात, अरे अरे या महाराज, हा काय आहे माझ्या खांद्यावर, भार आहे. आता हे माझं मुद्दाम का सांगितलं, तुमच्या इथेच आहे महाराज. आपलं कोण, आपण असतील महाराज का त्यांना मी नमस्कार केला पाहिजे, कारण मी कोण आहे, अहंकार. महाराज हे वारके जाऊ जाऊ तिकडे, त्यांना काय म्हणजे माझ्या अंतःकरणात काय अहंकार आहे. मला धनाचा अहंकार आहे, मला सत्तेचा अहंकार आहे, मला मान सन्मानाचा अहंकार आहे, मला विद्येचा अहंकार आहे, मला रूपाचा अहंकार आहे. अनेक अहंकार आहे प्रत्येक माणसाला. पण तुम्हाला सांगतो अहंकार धरूच नका, कारण अहंकार कशातही धरला तर तो नाशिवंत आहे ना. अरे धनाधीश कोट्याधीश भिक्षाधीश कधी होतात माहिती नाही तुम्हाला, फुटपाथवर येतात बिचारे. लोक म्हणतात याचे आजोबा, म्हणजे याचे आजोबा काय होते ते लोक सांगतात. मग ह्या बिल्डिंगात त्यांच्याच होत्या. हो, पण आता त्याच्या नातवाला भीक मागण्याशिवाय पण अहंकार राहत नाही, लक्षात ठेवा. मग कशाचाच अहंकार तुम्ही करू नका. म्हणून आपल्या खांद्यावर प्रपंचाच्या अहंकाराचा ओझा आहे आणि पोटामध्ये मात्र आणि सुखाची भूक आहे. सुख, प्रपंचात मला सुख मिळालं पाहिजे ही आशा आहे.
आपली खरी आशा ही आहे की मला सुख भेटलं पाहिजे, मला सुख भेटलं पाहिजे, मला सुख भेटलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात हो भेटेल, त्या गोपालांना सांगताय. त्याच्याकरता तुम्हाला एक काम करावं लागेल. आता तुमच्या ज्या काही सैरावया धावल्या त्यांना एकत्र आणा. त्यांना एकत्र आणून त्यांचा मुख्य कोण आहे? मन. त्या मुख्याला बोलवा जर अगोदर इकडे. आणि तुम्हाला सांगतो बाकीच्यांच्या नादी लागायच्या नाही माणसानं कधी. तुम्हाला झाड जर पाडून टाकायचं असेल ना तर फांद्या तोडत बसू नका. खोडावर घाव घाला. खोडावर घाव घालला की फांद्याची कुठे लागते? फांद्यांच्या नादी लागायचं. तसं या इंद्रियांचा प्रधान कोण? म्हणे मन. मग त्या मनाला संदेश या ठिकाणी ऐका, किती गोड संदेश. जे सैरावैरा धावणारं मन आहे, ज्या मनाच्या नुसार चालणारी इंद्रिय आहे, या इंद्रिय रूपी गाईंना आणि ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आता एक काम करा, त्यांना तिकडे न पाठवताना जिकडे जातात तिकडचं जाणं बंद करा. तुम्हाला सुख कधी भेटेल? लक्षात घ्या. तुमच्या मनात खूप आहे की आमचा संसार महाराज चांगला झाला पाहिजे. मग कोणत्या बाबाकडे जाऊन तुमचा संसार चांगला होणार नाही. ऐका जरा. तर तुम्ही ज्या जिथे जाऊनही त्या ठिकाणी जातात तिथे तुमचं जाणं बंद झालं पाहिजे. कळलं तुम्हाला? जे पाहूनही ते पाहण्याकरता तुमचा वेळ जातो ते पाहणं बंद झालं पाहिजे. जोपर्यंत तुमच्या सिरियल पाहणं बंद होणार नाही, बरं का. तरुण माणसंच पाहता सिरियल. मुद्दाम सांगतो तुम्हाला हा. कारण आपण जे इंद्रिय जी आपले अन्य विषयाच्या ठिकाणी एकरूप झाले, रममान झाले, त्या विषयात दुःख आहे, तिथून ते परत आले पाहिजे. आणि ते परत केव्हा येतील तर ऐका. आता आपण जिकडे धावतो ना तिकडे धावू नका. आता ज्या विषयाच्या बाजारात फिरतायत ना तो बाजार बंद करा आणि धावा. पण कुठे धावा तर श्रीहरीकडे धावा. कुठे धावा? श्रीहरीकडे धावा. श्रीहरीकडे तुम्ही जर धावले की मननी शब्द तिथे मग शब्द आहे आणि मग शब्दाच्या पुढे बर्वे शब्द आहे. शब्द बघायचे आहे. एकदा का तुम्ही त्या श्रीहरीकडे धाव घेतली, परमात्म्याकडे धाव घेतली इंद्रियानी की मग म्हणजे मराठीतले शब्द आहे ना. मग शब्द पहा. आपल्या अशुद्ध सारखा वाटतो पण मग शब्द शुद्ध मधला टाकला. मग म्हणजे तो पाणी घ्यायचा मग नाही. कटोरा कोई नाही. कप. मग शब्दाचा आहे नंतर. मग म्हणजे काय? आपण याच्यासाठी मग नाही म्हणताना काय होतं? मगन. तो मगन शब्द मगन. तर मग शब्दाचा आहे नंतर. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की धावे श्रीहरीकडे धाव घे, मग तुझ्या जीवनात काय होईल? धाव घे बरवे. म्हणजे काही चिंता राहणार नाही. असा गोड विचार आणि अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे धावे, 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 तुका म्हणे धावे.